टाईप्स ऑफ लेटर. एक असतं तुमचं फॉर्मल लेटर आणि दुसरं येतं तुमचं इनफॉर्मल लेटर. आताच व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने कुठल्या तरी ह्या दोन्हीपैकी एकच लेटर चांगल्या पद्धतीने लिहायचा प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. काय म्हणतात ना की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे आता हा शांततेचा काळ आहे. आताच ठरवून ठेवा काय करायचं आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचा. नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग हे बघितलेलं आहे. म्हणजे हे जे व्हिडिओची सिरीज आहे तर या व्हिडिओच्या सिरीजमध्ये इंग्लिश जो पेपर आहे तुमचा बोर्ड परीक्षा 2026चा जो इंग्लिशचा पेपर आहे त्या परीक्षेमध्ये त्या पेपरमध्ये तुम्हाला रायटिंग स्किलचा जो पोर्शन आहे पूर्ण रायटिंग स्किल हे किती मार्काचा आहे, हे 25 मार्क आणि तुमचे 5 मार्क जे आहे तुमचे ट्रान्सलेशनचे पकडून अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रायटिंग स्किल जे आहे ते 30 मार्कासाठी कव्हर होतं आणि ह्या 30 पैकी 30 मार्क तुम्हाला ह्या वर्षी पाडायचे आहेत. त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. तर पूर्ण रायटिंग स्किलमध्ये कोणते कोणते घटकांचा समावेश होतो, कोणते कोणते पॉईंट ॲड होतात, तर त्याच्यात बघा पहिला पॉईंट येतो तुमचा, पहिला प्रश्न असतो समरी रायटिंग. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती तुम्हाला समरी लिहायची असते. ठीक आहे, ह्याचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे फुल डिटेलमध्ये एक एक्झाम्पल सहित बोर्डाच्या परीक्षेच्या. आणि सेकंड येतं तुमचं लेटर रायटिंग. लेटरमध्ये फॉर्मल आहे आणि इनफॉर्मल सुद्धा आहे. पुढं डायलॉग रायटिंग आहे आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. त्यात वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. शेवटी येतं तुमचं 5 मार्काचा 5वा क्वेश्चन एक्सपांड थीम. त्यात येतं न्यूज रिपोर्ट आणि डेव्हलप अ स्टोरी. अशा पद्धतीने तुम्हाला 5 सेक्शन आहेत रायटिंग स्किल, 5 क्वेश्चन आहेत 25 मार्क आणि हे तुमचं ट्रान्सलेशनचे 5 मार्क. अशा पद्धतीने 30 मार्काचं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग म्हणजे काय, लेटर रायटिंग कशी करायची, लेटर रायटिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघूयात आणि त्यांना मार्क कशा कशा पद्धतीने दे, तुम्ही कशा पद्धतीने मार्किंगचं डिव्हिजन केलेलं आहे किंवा सिस्टम किंवा बायफर्गेशन केलेलं आहे अशा पद्धतीने आपण बघूयात व्यवस्थितपणे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा, आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे लेटर रायटिंग जे आहे ना, तर तुम्हाला प्रश्न असतो परीक्षेमध्ये की हे जे लेटर आहे तर त्या लेटरवरती प्रश्न कशा पद्धतीने असतो, तुम्हाला एक माहिती दिलेली असते. दिलेल्या माहितीत म्हणजे कृतीपत्रिका म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका जी असते त्यात मार्गदर्शक मुद्दे दिलेले असतील, पॉईंट्स दिलेले असतील. त्यात जाहिरातीवरती पॉईंट असतील, बातम्यांवरती पॉईंट असतील किंवा एखाद्या सूचना असतील किंवा एखादी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे ते पूर्ण माहिती अस्ताव्यस्त पसरलेली जी माहिती असते त्या माहितीला सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला मांडून लेटर लिहायचं असतं. आता लेटरचे प्रॉपर 2 टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ लेटर. एक असतं तुमचं फॉर्मल लेटर आणि दुसरं येतं तुमचं इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर जे आहे ना ते तुम्ही ऑफिशियल लेटर म्हणून सुद्धा ओळखू शकता. तुम्हाला कंप्लेंट करायची असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहायचं किंवा मुख्याध्यापकाला पत्र लिहायचं आहे किंवा कॉर्पोरेटरला पत्र लिहायचे, एक ऑफिशियल अधिकृतरित्या जे तुम्ही पत्र लिहिता किंवा अधिकाऱ्यांना जे पत्र लिहिता ते सगळ्या पत्रांचा समावेश कशात होतो, फॉर्मल लेटरमध्ये. परत एकदा सांगतो, फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही मुख्याध्यापकाला पत्र लिहिताय, कॉलेजच्या प्राचार्याला पत्र लिहिताय किंवा शाळेतल्या शिक्षकाला पत्र लिहिताय किंवा सरकारी अधिकाऱ्याला पत्र लिहिताय. हे सगळे समावेश कशामध्ये होतो, फॉर्मल लेटरमध्ये होतो. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटरमध्ये आपले जे नातेवाईक आहेत, तुमचे नातेवाईक असतील किंवा रिलेटिव्ह म्हणतो आपण, आपल्या रिलेटिव्हला, नातेवाईकांना आणि फ्रेंड सर्कलमध्ये ज्यावेळेस आपण लेटर लिहितो त्या लेटरला इनफॉर्मल लेटर असे आपण म्हणत असतो. हे झाले तुमचे टाईप्स ऑफ लेटर, म्हणजे लेटरचे 2 प्रकार. परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, शेवटी बघूयात आपण तो प्रश्न. एक प्रश्न असतो, त्या प्रश्नावरती तुम्हाला फॉर्मल लेटर लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन आहे. फॉर्मल लेटरला ऑर काय, इनफॉर्मल लेटर हे विसरू नका. आताच व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने कुठल्या तरी या दोन्हीपैकी एकच लेटर चांगल्या पद्धतीने लिहायचा प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये डायरेक्ट तुम्ही फॉर्मल ठरवलं तर फॉर्मल लिहिणार, इनफॉर्मल लेटर ठरवलं तर इनफॉर्मल लेटर, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही तिथं विचार करण्यामध्ये. ठीक आहे, आतापासून त्याची प्रॅक्टिस करा. काय म्हणतात ना की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे आता हा शांततेचा काळ आहे. आताच ठरवून ठेवा काय करायचं आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचा आहे. ठीक आहे, हे झालं लेटर रायटिंग आणि त्याचे प्रकार. आता ॲक्च्युअलमध्ये सिस्टम कसं आहे, मार्किंग सिस्टम कशी आहे आणि त्याचं फॉर्मॅट कसं आहे, ते फॉर्मॅट म्हणजेच टेम्पलेट कशा पद्धतीचं असतं तर ते आपण या ठिकाणी बघूयात. तर फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम ऑफ इनफॉर्मल लेटर. आता इनफॉर्मल जे लेटर आहे ना त्या इनफॉर्मल लेटरचं फॉर्मॅट आणि मार्किंग सिस्टम कशा पद्धतीने आहे ते बघूयात. हे आहे तुमचं फॉर्मॅट कशाचा, इनफॉर्मल लेटरचा, किंवा तुमचं म्हणतो इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं आणि त्यांना मार्किंग कशा पद्धतीची आहे. आता इथं व्यवस्थित थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. पेन पेपर जर असेल तर ते पेन पेपर तुमच्या जवळ ठेवा आणि जे सांगतोय ते व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या आणि हेच जे टेम्पलेट आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करा, ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये. फर्स्ट आहे हा जो कॉलम आहे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, तर हा कॉलम जो असतो तो जो पत्र लिहिणारा व्यक्ती असतो त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं लिहायची असते. मग त्याच्यामध्ये काय काय लिहिणार, तर पत्र जो लिहितो त्याचं नाव लिहायचं आहे आणि त्या पत्र लिहिणाऱ्याचा ॲड्रेस म्हणजे पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. या 3 ते 4 लाईनीमध्ये तुमचं नाव आणि
पत्ता, नेम आणि ॲड्रेस आलं पाहिजे. त्याच्यासाठी मार्क किती आहे? 1.5 मार्क त्यांनी दिलेला आहे. 1.5 मार्कासाठी नाव आणि ॲड्रेस. कुठे लिहायचं? डाव्या साईडला. तुमचा जो पेपर असतो त्याच्या डाव्या साईडला हे जे कॉर्नरला एक कोपऱ्यामध्ये दिलेलं जे असतं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. पेपरमध्ये तुम्ही लिहून घेतलं असाल तर काळजीपूर्वक लिहून घ्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. एक लाईन सोडायची, त्यानंतर तुम्हाला तिथं डेट लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल जर इथं मी लिहिलं कृष्णा पाटील असं नाव टाकलं इथं, त्याच्यानंतर तो राहतो कुठं? XYZ या ठिकाणी राहतो, त्याचा पिनकोड इथं आहे आणि त्याचं सिटी ही आहे. 3 याच्यामध्ये झालं, लाईनमध्ये ॲड्रेस आणि नेम. त्याच्या खाली एक लाईन सोडायची आणि डेट लिहायची. डेट तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. आता 2026 चालू आहे, आज तारीख आहे तुमची 20, तर तुम्ही लिहिणार त्याला किती? 20/1/2026 अशा पद्धतीने तुम्ही लेटरमध्ये तुमचं डेट लिहू शकता. ठीक आहे, हे झालं सेंडर्सचा ॲड्रेस, त्याच्या खाली डेट. त्याच्यानंतर एक लाईन सोडून सल्युटेशन लिहायचं, तुम्हाला संबोधन. आता तुम्ही पत्र लिहिताय तुमच्या फ्रेंडला, ठीक आहे, की तुमच्या पॅरेंट्सला लिहिताय किंवा तुमच्या कोणतरी रिलेटिव्ह आहे त्यांना पत्र लिहिताय, तर त्यावेळेस सल्युटेशन म्हणून काय लिहिणार आहे तुम्ही? डिअर टाकायचं या ठिकाणी. डिअर तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिहिताय, डिअर डिअर, त्याच्यानंतर तुमच्या मित्राचं नाव जे असेल ते, डिअर XYZ किंवा डिअर कृष्णा, डिअर कृष्णा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्राचं नाव टाकू शकता. ज्याला तुम्हाला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी आलं पाहिजे. ठीक आहे, आणि जो पत्र लिहितोय त्याचं नाव आणि ॲड्रेस इथं आलं पाहिजे. त्याच्या खाली इथं एक डेट आली पाहिजे. ओके, ही डेट, हे त्याचा ॲड्रेस आणि नाव आणि ॲड्रेस, त्याच्यानंतर इथं डेट आणि इथं सल्युटेशन तुमचं आलं पाहिजे. हे झाले तुमचं 1 मार्काचं. पेपरमध्ये दिलेली जी क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही एकदम जर चांगल्या पद्धतीने ड्रॉ केला तर तुम्हाला व्यवस्थितपणे मार्क पडत असतात. हे झालं पहिला. आता हे तुमचं झालं इंट्रोडक्शन, हे सगळं पूर्ण टेम्पलेटमध्ये पहिला पार्ट. त्याच्यातला मेन भाग येतो तुमचा. मेन जे लेटर आहे, तुम्हाला जो टॉपिक दिला आहे, तो जो सब्जेक्ट दिला आहे, त्या सब्जेक्टवरती तुम्हाला ते लिहायचं असतं लेटर. तुम्हाला एक छोटे 2 किंवा 3 पॅराग्राफ करायचे असतात, 5-5, 4-4 लाईनीचे. ते हे पूर्ण पोर्शन तुमचा असतो मेन बॉडीचा, आणि त्या मेन बॉडीला आहेत 2.5 मार्क, 2.5 मार्क आहेत. ठीक आहे, हे झालं तुमचं मेन बॉडी कशाची? इन्फॉर्मल लेटरची. ठीक आहे, आता याच्यामध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट लिहायचा नसतो, फरक समजून घ्या. ते पुन्हा तुम्हाला सांगतो. इन्फॉर्मल लेटरमध्ये, फॉर्मल लेटरमध्ये सांगतो. हे इन्फॉर्मल लेटरचं आपण बघतो. इथं काय बघितलं? लेटरमध्ये सेंडरचा ॲड्रेस आणि नाव, त्याच्यानंतर डेट, इथं डेट लिहिली, त्याच्यानंतर खाली लिहिलं तुम्ही काय? तर सल्युटेशन काय असतं? डिअर साक्षी, डिअर कोमल, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर येतं तुमचं मेन बॉडी. ही आहे तुमची मेन बॉडी. ह्याला 2.5 मार्क आहेत, व्यवस्थित लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली जो आहे, त्याच्या खालचा जो सेक्शन आहे किंवा त्याच्या खालचा जो पोर्शन आहे, तर तो येतो पोर्शन तुमचा, तर तो त्याला मार्क आहेत 1.5 मार्क. काय? क्लोजिंग ऑफ द लेटर, म्हणजे पत्राचा शेवट तुम्ही कसा करताय. पत्राच्या शेवटी कोणतं लेटर लिहिता तुम्ही? इन्फॉर्मल लेटर लिहित असताना ही लाईन येणं खूप गरजेचं आहे. काय लाईन आहे? कन्वे माय रिगार्ड्स टू ऑल ॲट होम, रिप्लाय मी ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हे तुमचं जे इन्फॉर्मल लेटर आहे, त्या प्रत्येक इन्फॉर्मल लेटरची शेवटची लाईन ही असायला पाहिजे. ही लाईन पाठ करून ठेवायची. आणि त्याच्या खाली वेटिंग फॉर युअर रिप्लाय, हे अशा पद्धतीने ही लाईन तुमची आली पाहिजे. आणि शेवटी पत्राचा शेवट करत असताना तुम्हाला युअर्स लविंगली हे लिहा, किंवा त्याच्यानंतर युअर लविंग सन किंवा फ्रेंड असं लिहा, किंवा त्या दोन्हीपैकी एक लिहा. कुठलंही एक लिहा, 2 नका लिहू, कुठलंही एक लिहायचं. मला वाटतं युअर्स लविंगली लिहा आणि विषय क्लोज करा. युअर्स लविंग लिहा आणि तुमचं नाव लिहा, म्हणजे नेम ऑफ द सेंडर, जो पत्र लिहितो त्याचं नाव. ठीक आहे, हे झालं तुमचं 1/2 मार्क या ठिकाणी. आता सगळ्यात शेवटी काय येते? 1 मार्क पूर्ण लेटरमध्ये 1 मार्क तुमचं काय चेक केलं जातं? ग्रामर चेक केलं जातं. हा, तुम्ही कशा पद्धतीने ग्रामॅटिकली सेंटेन्स करेक्ट लिहिलेले आहे ते पूर्ण लेटरमध्ये चेक केलं जातं. हे झालं तुमचा इन्फॉर्मल लेटर. परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, लिहून घ्या वाटलंच तर हा आहे तुमचा इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. इथं येतं तुमचं राईट, जो पत्र लिहितो, पत्र लिहिणाऱ्याचं नाव आणि पत्ता, त्याच्या खाली एक लाईन सोडायची, त्याच्या खाली एक लिहायचं इथं तारीख, तुम्ही पत्र लिहिताय ती तारीख. त्या तारखेच्या नंतर खाली सल्युटेशन म्हणजे तुमचं संबोधन जे आहे, डिअर कृष्णा म्हटलं आपण, काय ज्याला तुम्हाला पत्र लिहायचं त्याच्या नावानं तुम्हाला डिअर त्याचं नाव टाकायचं आहे पुढं. हे झालं पॅराग्राफ करून. इथं तुम्हाला मेन बॉडी लिहायची आहे. मेन बॉडी झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर एक शेवटी तुम्हाला ॲड करायचं आहे. काय? तर एक लाईन ॲड करायची. ती लाईन म्हणजे काय लाईन आहे ती? कन्वे माय रिगार्ड्स टू ऑल ॲट होम, रिप्लाय मी ॲज अर्ली पॉसिबल, वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ही लाईन लिहायची आणि पत्राचा शेवट करायचा. पत्राचा शेवट करताना तुम्हाला काय लिहायचं आहे? युअर्स लविंगली लिहायचं आहे, कॉमा द्यायचं आहे आणि तुमचं नाव, म्हणजे जो पत्र लिहितो त्याचं नाव लिहायचं. कळलं? हे झालं इन्फॉर्मल लेटरबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन. एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की जे तुम्ही लिहिताय तुमचं 3 लाईनमध्ये तुमचा ॲड्रेस झालेला आहे, 1, 2, 3. तर तुम्हाला प्रत्येक लाईनच्या ठिकाणी कॉमा द्यायचा आणि शेवटची लाईन जिथं संपली, ॲड्रेस तुमचा लिहिला आहे, तर फुल स्टॉप द्यायचा. हे विसरू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यावरतीच तुम्हाला पूर्ण ग्रामर, हे जे 1 मार्क दिलेलं आहे शेवटी, हे ग्रामरचा,
हा जो एक मार्क दिलेला आहे शेवटी, तर तो हा ह्याच्यासाठीच आहे, तुम्ही कसं पंक्च्युएशन मार्क किंवा ग्रामर कशा पद्धतीने यूज केले त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर हे झालं इनफॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहितात, तर त्याचा फॉर्मॅट आणि त्याचं मार्किंग सिस्टम काय तर ते बघूयात. हा आहे फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट, म्हणजे टेम्पलेट म्हणतो आपण त्याला, की कशा पद्धतीने फॉर्मल लेटर लिहायचा असतो. आता फॉर्मल लेटर लिहित असताना हे जे वर आहे डाव्या साईडला, जो पत्र लिहितो त्याच्याबद्दलची माहिती असते, त्याचं नाव असतं. काय असतं त्याच्यामध्ये, त्याचं नाव असतं पत्र लिहिण्याचं आणि त्याचा पत्ता असतो, नाव आणि ॲड्रेस, नेम अँड ॲड्रेस असतं. त्याच्या खाली डेट असते. ओके, इथंपर्यंत सेम आहे, डेट आली आपली. ओके, नाव, ॲड्रेस आणि डेट आली. एक लाईन सोडायची आणि त्याच्यानंतर तिथं लिहायचं टू लिहिलं, त्या टूच्या नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला टूच्या नंतर कॉमा द्यायचा आहे. कॉमाच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता हे झालं पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, म्हणजे जो पत्र लिहितो, सेंडर जे पत्र सेंड करतो त्याचं नाव, त्याचा पत्ता आणि तिथली डेट. आणि त्याच्यानंतर आहे तुमचं टूच्या नंतर जो पत्र आपण ज्याला पत्र लिहितो, म्हणजे रिसिव्हर जो पत्र घेतोय, जो पत्र ज्याला पत्र आपण पाठवतोय त्याचा पत्ता कुठे लिहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. हे विसरायचं नाही की कोणतं फॉर्मल लेटरमध्ये हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फॉर्मल लेटरमध्ये पाठवणारा आणि पत्र घेणारा, रिसिव्हर, सेंडर अँड रिसिव्हर दोघंही असतात फॉर्मल लेटरमध्ये. ठीक आहे, हा झाला तुमचा सेंडर. टूच्या खाली जो येतो तो रिसिव्हर असतो, म्हणजे पत्र घेणारा. आता ह्या दोघांना किती मार्क दिले त्यांनी, या 2 पॉईंटला अर्धा मार्क, हाफ मार्क दिलेला आहे त्यांनी. पुढे येतं तुमचं एक लाईन सोडायची, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे सब्जेक्ट. आता जो सब्जेक्ट दिलेला आहे, ज्याला तुम्हाला पत्र लिहायचं आहे आणि कोणत्या टॉपिकवरती लिहायचं आहे, ते टॉपिक, तो सब्जेक्ट एका लाईनमध्ये तुमचा आला पाहिजे, त्याला अर्धा मार्क आहे. पुढं आता सल्युटेशन काय फॉर्मल लेटरमध्ये, तर तुम्ही रिस्पेक्टेड सर लिहा, डिअर सर लिहा, दोन्ही चालते. सब्जेक्ट लिहिलं एक लाईन सोडायची आणि त्याच्यानंतर खाली रिस्पेक्टेड सर लिहायचं. आणि फॉर्मल लेटरची सुरुवात करत असताना तुम्हाला लेटरची सुरुवात कशी करायची आहे, सेल्फ इंट्रोडक्शन करायचं, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तुम्ही विद्यार्थी आहे का, तुम्ही ना सिटीजन आहे का, काय आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे. आणि सब्जेक्ट तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये तिथं त्या पत्र लिहिणाऱ्याला समजावं अशा पद्धतीने तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये लिहायचं आहे पहिल्या इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची जी मेन बॉडी आहे, त्या मेन बॉडीमध्ये तुम्हाला ग्रामर एकदम व्यवस्थित यूज करायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स व्यवस्थित यूज करायचा आहे, त्याला मार्क आहेत 2 मार्क. आणि तुमचं लास्ट येतं कन्क्लुजन ऑफ द लेटर, म्हणजे शेवटी तुम्ही काय कन्क्लुजन करताय, त्याच्यात काय करायचं, कन्क्लूड युअर लेटर प्रॉपरली विथ एक्सपेक्टेशन फ्रॉम द पर्सन टू whom यू हॅव रिटर्न टू द लेटर. ज्या माणसाला तुम्ही पत्र लिहिताय त्याच्याकडून काय अपेक्षित आहे हे व्यवस्थितपणे त्या समोरच्याला समजलं पाहिजे, अशा पद्धतीने तुमचं फॉर्मल लेटर लिहिता आलं पाहिजे. आणि लास्टला इथं थँक्यू म्हणून तुम्हाला लिहायचं असतं आणि तुमचं नाव, जो पत्र लिहितो त्याचं नाव इथं आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण लेटर आहे हा फॉर्मल लेटर. आणि ग्रामॅटिकल यूज, पंक्च्युएशन मार्क्सला सुद्धा 1 मार्क त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, इथं लिहायचं युअर्स फेथफुली लिहा किंवा युअर्स फेथफुली लिहिले आणि त्याच्या अगोदर काय थँक्यू तुम्हाला लिहायचं आहे. नेम ऑफ द सेंडर, जो पत्र लिहितोय तोच तुम्हाला वर जे नाव लिहिलेलं आहे सेंडर म्हणून, इथं जे नाव लिहिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तेच नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे खाली. इथं वेगळं आणि तिथं वेगळं असं नाही लिहायचं. निगेटिव्ह मार्क्स पडत असतात किंवा मार्क तिथं कट होतो, त्यामुळं लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला हे लिहायचं आहे. हे झालं फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. व्यवस्थित तुम्ही काय करा, हे लिहून घ्या, व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि परत काय करा, रिकॉल करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे तुम्हाला काय जाईल, एकदम सोपं जाईल फॉर्मलला और काय इनफॉर्मल लेटर. ठीक आहे, 5 मार्काला 5 मार्क्स तुमच्या हातचे आहेत, सोडायचे नाहीत आणि आउट ऑफ मार्क पडत असतात. तर हा व्हिडिओ होता लेटर रायटिंगचा, त्याच्यामध्ये 2 बघितले आपण. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्यवस्थितपणे डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. आता हे एक क्वेश्चन आहे बोर्डाला मागच्या परीक्षेला आलेला, तर तो क्वेश्चन काय, तर क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग, त्यात काय म्हणते ते A1 A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कुठलाही एक करायचं, 5 मार्क्स. काय म्हणतात क्वेश्चन, काय असतो, इमॅजिन यू आर संजय भोसले फ्रॉम रूम नंबर B10 साईनगर पूर्व कॉलनी अमरावती. नाव अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर आफ्टर रीडिंग द ॲडव्हर्टाइजमेंट. आता तुम्हाला दिलेली खाली हे जाहिरात आहे, काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती तुम्हाला काय लिहायचं आहे, पत्र लिहायचं. हे कोणती ॲडव्हर्टाइजमेंट कोणती आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे दिलेली पूर्ण, काय तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती तुम्हाला एकतर फॉर्मल लेटर लिहायचं आहे किंवा एकतर इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे. फॉर्मल लेटर कोणाला लिहायचं आहे तुम्हाला, तर कशावरती आहे ही जाहिरात, रोड सेफ्टी वीकवरती आहे. तर हे कोणाला लिहा म्हणते, ट्रॅफिक कंट्रोलरला तुम्हाला अमरावतीच्या फॉर्मल लेटर लिहायचं आहे. आणि इनफॉर्मल लेटर कोणाला लिहायचं आहे की पॉईंट गिवन इन युअर पोस्टरमध्ये दिलेले पॉईंट आहेत त्याच्यातले पॉईंट तुम्हाला ॲड करायचे आणि तुमच्या मनाचे तुम्हाला काही पॉईंटसुद्धा लिहायचे. युअर ब्रदरला लिहायचं, तुमच्या भावाला इनफॉर्मल लेटर लिहायचे आणि चीफ ट्रॅफिक कमिशनर जो आहे, कंट्रोलर जो आहे, त्याला फॉर्मल लेटर लिहायचं. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करा. वर दिलेलं जे टेम्पलेट आहे ते त्याला फॉलो करा आणि हे पॉईंट तुम्ही तुमच्या लेटरमध्ये ॲड करा आणि त्याचा फोटो
याच्यामध्ये तुम्ही सेंड करा, म्हणजेच तुम्हाला काय होईल त्याचं उत्तर दिलं जाईल. तुमचं कमेंट काय प्रॉब्लेम असतील तर कमेंटसुद्धा करा, त्या कमेंटचं सुद्धा लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा पद्धतीने हा बोर्ड एक्झामला मागच्या वर्षी आलेला पेपर क्वेश्चन आहे, तो सॉल्व करा आणि काय अडचण असेल तर विचारा. ओके, व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.